चपाटी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याचदा आपण पुदिन्याची किंवा हिरवी चटणी बनवतो तेव्हा ती बऱ्याचदा काळी पडते। तर यासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। टिप्स क्रमांक 1, पुदिना निवडताना कोवळी ताजी पाने वापरा। जुनी पाने वापरल्यास चटणी कडू लागू शकते। 2, रंग हिरवागार ठेवण्यासाठी वाटताना 1 ते 2 बर्फाचे तुकडे घाला। टिप क्रमांक 3, चटणी काळी पडू नये म्हणून 1 टेबलस्पून लिंबाचा रस किंवा 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ घाला। टिप क्रमांक 4, चव वाढवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे किंवा जाडसर शेवेचं कूट घाला। टिप क्रमांक 5, हॉटेलसारखा स्वाद येण्यासाठी चिमूटभर काळे मीठ आणि भाजलेले जिरे घाला। टिप क्रमांक 6, 1 ते 2 टेबलस्पून दही वाटून घाला। चटणी क्रीमी आणि चविष्ट होते। टिप क्रमांक 7, तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी चिमूटभर साखर किंवा गूळ घाला। टिप क्रमांक 8, जास्त दिवस टिकण्यासाठी पाणी न घालता घट्ट वाटा आणि वर 1 टीस्पून तेल टाका। टिप क्रमांक 9, सँडविचसाठी 1 लसूण पाकळी आणि थोडी पुदिन्याची पाने जास्त घाला सँडविचसाठी चटणी बनवताना। आणि लास्ट शेवटची 10वी टिप म्हणजे सर्वात हटके ही ट्रिक आहे। थोडासा कच्चा आंबा किंवा सफरचंदाचा छोटा तुकडा घालून जर ही चटणी वाटली तर चटणीची चव एकदम वेगळी आणि अप्रतिम लागते। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।